जिंतूर तालुक्यातील चारठाणा सर्कलचे जिल्हा परिषदचे भाजपाचे उमेदवार नानासाहेब राऊत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रचाराचे दौरे सुरू झाले असून त्यांच्यासोबत त्यानिमित्ताने चर्चा करूया. आता सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा प्रचार दौरा सध्या सुरू आहे तुमचा. लोकांचा कसा प्रतिसाद मिळते तुम्हाला? या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार म्हणून मीनाताई नानासाहेब राऊत, पंचायत समितीला तहसीन जाफर मियाँ देशमुख आणि मंगला प्रकाश मस्के जांबुद्रुगन अशी उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून दिली. मी सर्वप्रथम या राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि आमचे मार्गदर्शक आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून ही जबाबदारी दिली. पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. गेल्या 3 ते 3.5-4 वर्षापासून ग्रामीण भागातला संपर्क थोडा कमी झाला होता आणि 2 दिवसात जे काही माझी जुनी मंडळी आहे, नवी मंडळी आहे, सगळी एकत्र करून अतिशय चांगलं असं मनोमिलन झालं. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या मतदारसंघातलं वातावरण अतिशय सरळ आणि साधं झालं. ज्या काही थोड्या नाराज आहेत त्यासुद्धा 2 दिवसात निघतील आणि प्रचंड ताकदीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नवा जुना वाद न राहता ताकदीनं कामाला लागलेला आहे. आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, मेघनादिदी साकोरे यांनी कालच दोघांची समन्वयाची मीटिंग घेतली आणि प्रत्येकाने शब्द दिला की आम्ही निश्चित काम करू. ज्या माणसानं विधानसभेच्या वेळेला फोन बंद ठेवून काम न करण्याचा मनोदय व्यक्त केला होता, त्याच्या बाजूनं राहायचं का मी दिलेल्या उमेदवाराच्या बाजूनं राहायचं हे मात्र त्या कार्यकर्त्याने ठरवायचं. आणि असं चुकीचं जर कोणी करीत असेल तर मग मात्र मी त्याची गय करणार नाही एवढं तंबी आमदार बोर्डीकर साहेबांनी दिली. कारण राज्यमंत्री म्हणून देत असताना भरभरून या जिल्ह्याला दिलं, पक्षाला सुद्धा देण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांची पडती. म्हणून विकासाच्या दिशेनं पाऊल म्हणून भारतीय जनता पार्टीकडं प्रचंड ताकदीनं लोकांचा कल वाढलेला आहे. त्यातच लाडकी बहीण असेल, अतिवृष्टीचे पैसे असतील, विम्याचे पैसे असतील, विकास असेल, चारठाणा हे पर्यटन घोषित करताना 9 कोटी रुपये दिले. चारठाणा ते येलदरी ही 22 कोटीची पाईपलाईन दिली. चारठाणा ह्या गावाला उपतहसीलचा दर्जा दिला. चारठाणा गावातील असलेलं सुंदर आणि स्वच्छ असं प्राथमिक आरोग्य केंद्र त्याला 20 खाटाचा दर्जा देण्याचं काम हे प्रस्ताव मेघनादिदी साकोरे बोर्डीकर त्या खात्याच्या मंत्री असताना त्यांनी सादर केला. या गावातला पुलाचा प्रश्न आहे तो 1,40,00,000 रुपये त्याला मंजूर केले. विविध कामाला प्रचंड असा विकासाचा ओघ दिदीच्या माध्यमातून, देवाभाऊच्या माध्यमातून या गटाला येत असेल तर मला वाटतं प्रत्येकजण भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या सोबत राहील. कारण प्रत्येकाला विकास पाहिजे. बघा, देशभरात आज देशात सत्ता तीच आहे. कालच्या वेळेला महानगरपालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, प्रचंड ताकदीनं भारतीय जनता पार्टीसोबत प्रत्येक माणूस जोडला गेलेला आहे. आणि CIIT एक सेलूला दिदीनं मंजूर केलं. त्याच्यात 4,000 आमचे बेरोजगार युवक शिक्षण होऊन बाहेर पडतील असं 115 कोटीचा तो प्रकल्प आहे जे दिदीनं या सेलू तालुक्याला दिला. असे विविध विकास कामं जर होत असतील मला वाटतं प्रत्येकाने जे काही चुकीच्या मार्गाने जात असतील, ज्यांचा काही चुकीचा विचार आहे असाला या निमित्तानं विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहा. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ निशाणी दिसेल त्या सोबत राहा. त्यांचं जे ब्रीद आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर व्यक्ती. बाकीच्या पक्षात व्यक्ती केंद्रित राजकारण चालतंय, इथं मात्र व्यक्ती केंद्रित राजकारण चालत नाही. जो ताकदीनं हिरारीनं काम करतो त्याला सन्मान आणि संधी निश्चित पक्षात दिली जाते. आमचे जे काही सगळे बाकीचे उमेदवार आहेत ते ताकद आहेत, दिग्गज आहेत. आणि या परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा आणि दोन्ही पंचायत समिती सेलू जिंतूर ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. कारण बऱ्याच दिवसाचं हे बोर्डीकर परिवाराचं राहिलेली खंत आहे, त्यांच्या मनातली शल्य आहे की मी वारंवार वेळोवेळी आमदार होतो परंतु माझा कार्यकर्ता सन्मानाने खुर्चीवर बसत नाही. त्यांचा पूर्ण परिवार भारतीय जनता पार्टीचा आणि बोर्डीकरांचा या कार्यकर्त्यांच्या लढाईत मात्र रस्त्यावर ताकदीनं उतरलेला आहे.
रात्रंदिवस 1:30-2 वाजेपर्यंत हे सगळे कार्यकर्त्यांचा समन्वय असेल, सभा असेल, मेळाव्या असेल, बैठका असतील, कॉर्नर बैठका असतील, या सगळ्या घेण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. आणि येणाऱ्या 5 तारखेला मी सर्वांना विनंती करतो की आमचं काही कमी जास्त चुकलं असेल, आमच्याकडून काही चुकीनं घडलं असेल, कोणाचं मन दुखलं असेल, तर त्या सर्वांना विनंती करतो की एकदा मोठ्या दिलाने आम्हाला माफ करा. आणि येणाऱ्या काळात कुठलाही कार्यकर्ता विकासापासून आणि त्याच्या सन्मानापासून वंचित राहणार नाही याची काळजी मात्र आम्ही घेऊ. सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा विनंती करतो की येणाऱ्या 5 तारखेपर्यंत मला द्या. येणाऱ्या 5 वर्षातील 365 गुणिले 5 एवढे दिवस मी तुमची सेवा आणि सातत्य ठेवील, याच्यात काही दुमत नाही. मला गेले अनेक वर्षापासून या चारठाणा गटासह चारठाच्या गटातील कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले 15-20 वर्ष मी या मतदारसंघात एकमेव सत्तेत असणारा माणूस आहे. ज्यावेळेला कामच असतं त्याच वेळेला लोक सोबत असतात. मी खोट्या वल्गना, खोटे आश्वासन, खोट्या विकासाच्या गप्पा कधीच चारठाणा सर्कल मधला विकास किती टक्के झाला व किती टक्के राहिला? ही निवडणूक खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही लढू. कार्यकर्ते लढायला तयार आहेत, लढणार आणि जिंकणार. विकास 100% देशात कुठेच होत नसतो. की अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, 100% विकास कुठंच होत नाही. पण विकासाची गरज काय? ज्या गावात गेल्यानंतर तिथं पाण्याची समस्या आहे, स्मशानभूमीची समस्या आहे, नालीची समस्या आहे, शौचालयाची समस्या आहे, समाज मंदिराची समस्या आहे, त्या गावातील समस्येला सोबत घेऊन ते करणं. आता जसं आता काल प्रत्येक गावातल्या 2 समस्या सांगितल्या, तर त्या समस्येचं समाधान लगेच कशामुळे होणार आहे की ती एक मोठी ताकद आहे. त्यांना कुठल्या फंडात, कुठल्या योजनेत ते काम बसवायचं, राज्यमंत्री असल्यामुळे त्यांना दुसरीकडे जायची गरज नाही. त्यामुळं लोकांचा सुद्धा आत्मविश्वासाने असं बळ वाढलेलं आहे की आपण दिदीसोबत राहावं, भारतीय जनता पार्टीसोबत राहावं. येत्या 29 तारखेला दादा तुम्ही एक कार्यक्रम घेत आहेत महिलांसाठी, होम मिनिस्टर म्हणून. तर तुमच्या सर्कलमधील महिलांसाठी तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं विनंती कराल की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा? दीपस्तंभ प्रतिष्ठान जे गवळीकर परिवारचं आहे, त्यांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामं ते करत असतात. जे काही समाज माणसात, जनमानसात सुखदुःख असतं त्या माणसाला ताकद देण्याचं काम, बळ देण्याचं काम, आधार देण्याचं काम ते दीपस्तंभ प्रतिष्ठान आणि त्याच्यावर संचालक आणि सहकारी करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना एक विकास तर आवश्यकच आहे. लखपती दिदी असेल, त्याच्यानंतर तुमची ती लाडकी बहीण असेल, ह्या योजना चालूच आहेत. परंतु लखपती दिदी बनवण्यासाठी आणि हे सगळं करून आपल्या संसारातून व्यस्त वेळ बाजूला काढून एक होम मिनिस्टर स्पर्धा की महिलासुद्धा फ्री आणि फ्रँक राहिली पाहिजे, म्हणून त्या महिलेचा सन्मान म्हणून होम मिनिस्टर स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आयोजन करून महिलेला चूल आणि मूल न करता ती रस्त्यावर येऊन एक चांगल्या वातावरणात जगावं, रममान व्हावं आणि दुःख विसरून सगळ्यांच्या सोबत राहायसाठी तो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला. मी सर्व महिलांना विनंती करीन, मीनाताई राऊत विनंती करणार आहेत, परंतु सगळ्यांनी त्या ठिकाणी यावा, त्याचा लाभ घ्यावा, आनंद लुटावा. म्हणजे जीवन जगण्याची जी कला असते त्याच्यापैकी एक तो भाग आहे. तो सगळ्यांनी उपभोग घ्यावा, आनंद घ्यावा अशी मी सर्व महिलांना. आपण अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये आहात, तर हा जो दांडगा अनुभव आहे, या अनुभवाचा सर्कलमधील लोकांना कशा पद्धतीनं उपभोग घ्यायला मिळेल? गेल्या अनेक दिवसापासून काम करतो तर आम्ही सुखदुःखापर्यंत पोहोचतो. मला अशी धावपळ करायची गरज नाही. डिलिव्हरीचा प्रश्न असेल, एखाद्या दवाखान्याचा प्रश्न असेल, ॲक्सिडेंटचा प्रश्न असेल, आपसात मतभेद झाले, पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल, MSCBचा प्रश्न असेल, लाईटचा असेल, DPचा असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही बारकाईने लक्ष देतो, ते करतो, सोडवतो. त्यामुळं लोक सोबत असतात.